महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणींपुढे निर्माण झालाय। आचारसंहितेमुळे देयक वितरित होण्यास विलंब झाल्याचं कारण राज्यातील काही भागात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी दिलं होतं। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू असूनही त्याचा शासकीय योजनांवर परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगानं दिलं। दरम्यान महायुती सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं। लाडकी बहीणचे पैसे 14 जानेवारीपूर्वी मिळणार आहे। केवायसीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। लाडकी बहीण संदर्भामध्ये नियम जे आहे शिथिल करण्यात नाही देणं आवश्यकच आहे, कारण आम्ही वचन दिलं आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार, भाजपाचं सरकार, महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असेल तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि या योजनेला आम्ही अधिक मजबूत करणार आहेत। वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजनेला याला जोडणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीची योजना अधिक मजबूत करून या योजनेला प्रचंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे। त्यामुळे सरकारने काही नियम शिथिल केले आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना मोठी गुड न्यूज मिळणार आहे। निधी वितरणाला ग्रीन सिग्नल भेटलेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही 17व्या हप्त्याची म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आलेली आहे। ही गुड न्यूज जी असणार आहे 17व्या बरोबर 18व्या हप्त्याबद्दलची असणार आहे। तुम्ही सध्या 17व्या हप्त्याचा GR आलेला पाहिलेला असेल, परंतु हे वितरण जे आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लेट झालेलं आहे। मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण बघतोय की जो इन्स्टॉलमेंट आहे लाडकी बहीण योजनेचा तो वेळेवरती भेटताना दिसत नाही। त्यासाठी सरकारने 1 तारीख फिक्स करणं गरजेचं आहे। तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख फिक्स करावी? तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा। त्याचसोबत बघा, 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना 1 ते 30 तारखेपर्यंत किंवा 31 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। त्यांची संपूर्ण कामे वेळेत होण्यास मदत होऊ शकते। तर राज्यातील लाडक्या बहिणी सध्या 17व्या म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। नोव्हेंबर महिनाही संपलेला आहे, डिसेंबर महिनाही संपत आलेला आहे, परंतु अजूनही 17वा हप्ता GR येऊन देखील निधी जो आहे मंजूर झालेला असून देखील या ठिकाणी वाटप झालेलं नाही। तर काय आहे संपूर्ण माहिती आपण बघूयात। राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा धुरोळा सुरू असून नगरपंचायत, नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांमुळे अनेक योजनांच्या अंमलबजावणीवरती आचारसंहितेचा परिणाम होत असल्याची चर्चा होती। आता याच पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती, कारण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप खात्यात जमा झालेला नव्हता। तर त्या संदर्भातली अपडेट आलेली आहे। बघा, डिसेंबरचं तर सोडा, डिसेंबरचा लाभ जो आहे अजून हा मंथ चालू आहे। ह्या महिन्याचा लाभ जो आहे आपण मागचे 5 ते 6 महिन्यापासून बघितलं, प्रत्येक महिन्याचा लाभ पुढच्या महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात येतो। मग तसा हा डिसेंबरचा जानेवारीमध्ये लाभ भेटू शकतो। मात्र नोव्हेंबर महिन्याचा हा लाभ जो आहे ह्या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्येच भेटणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नाही। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू असल्याने हा निधी रखडला असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र आता राज्य निवडणूक आयोगाकडून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली असून या योजनेच्या निधी वितरणासाठी ग्रीन सिग्नल मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे लाखो महिलांना लवकरच या ठिकाणी दिलासा मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजना जी आहे आचारसंहितेच्या कक्षेबाहेर आहे असं बोललं जात आहे। बघा, राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना ही कोणतीही नवीन योजना नसून ती यापूर्वीपासूनच सुरू आहे। त्यामुळे या योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी आचारसंहितेच्या कक्षेत येत नाही असे आयोगाने स्पष्ट केलं आहे। निवडणुका सुरू असल्या तरी आधीपासून लागू असलेल्या योजनांचा लाभ वितरणावरती कोणताही प्रतिबंध लावता येत नसल्याचं आयोगाचं मत आहे। तर बघा, तर अशाच पद्धतीने या ठिकाणी व्हायला पाहिजे, कारण की ही जुनी वर्षे 1 वर्षापूर्वीची ही योजना आहे आणि कुठलीही जी जुनी योजना आहे त्याचा नियमित लाभ एकदा सरकारने द्यायचं ठरवल्यानंतर तो मध्ये बंद व्हायला नाही पाहिजे। तसंच मग लाडकी बहीण योजनेचा हा आर्थिक लाभ जो आहे तो देखील तुम्हाला भेटायला पाहिजे होता। नोव्हेंबर महिन्यामध्येच हे पैसे भेटायला पाहिजे होते, मात्र मागचे 5 ते 6 महिन्यापासून हे लाभ लेट होत आहेत। ठीक आहे, पुढच्या महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात हे पैसे भेटतात, तर त्या पद्धतीने डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये याचं वितरण होणं गरजेचं होतं। बघा, दुसऱ्या आठवड्यात जवळपास 263 कोटी रुपयांचा निधी जो आहे नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी वितरणाचा 8 डिसेंबरला GR आला होता आणि GR आल्यानंतर लगेच 3 ते 4 दिवसामध्येच वितरणाला सुरुवात होत असते। मात्र तसं झालं नाही। जवळपास या ठिकाणी 3 आठवडे संपलेले आहेत तरी देखील निधीचं वितरण झालेलं नाही।
तर या ठिकाणी महत्त्वाची ही माहिती आलेली आहे की ही नवीन योजना नसून ती पहिल्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे याचा लाभ देण्यास या ठिकाणी हरकत नसावी. याच्याबद्दल सरकारने विचार करायला पाहिजे, परंतु सरकारने अद्यापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती जी आहे ती जाहीर केलेली नाही. आता ही जी संपूर्ण माहिती आलेली आहे, न्यूजमधलीच माहिती आपण बघतोय, तर राज्य निवडणूक आयोगाचे या ठिकाणी सचिव जे आहेत त्यांनी दिलेल्या माहितीत आचारसंहितेचा लाडकी बहीण योजनेशी कोणताही थेट संबंध नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सरकारकडून निधी वितरित करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असं स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. त्यामुळे सरकारने या ठिकाणी सुरुवात जी आहे त्याची प्रक्रिया जी आहे ती सुरूही केलेली असू शकते. मग तुम्हाला डिसेंबर एंडिंगपर्यंत तरी या ठिकाणी हा 17वा हप्ता जो आहे म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा तरी किमान लाभ जो आहे तो भेटणं गरजेचं आहे. कारण की नोव्हेंबर महिना तुम्ही वाट पाहिली, डिसेंबरचा पहिला आणि दुसरा आठवडा देखील वाट पाहिली, त्याच्यानंतर कुठेतरी GR आला निधी वितरणाचा. त्यावेळेस या ठिकाणी सर्वांना आशा होती की आता GR आलाय म्हणजे वितरण सुरू होईल, मात्र ते झालेलं आपण पाहिलेलं नाही. तर बघा आता मग खात्यात नेमके पैसे केव्हा येणार? मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्रित महिलांच्या खात्यात जमा केले जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात आहे. मात्र असं होणं या ठिकाणी अशक्य असू शकतं, कारण की फक्त जो GR आलेला आहे, ज्या GRमध्ये निधीची तरतूद आहे ती फक्त नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठीची आहे. त्याच्यामुळे मग दुसरा जर GR आला लगेच ह्या आठवड्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या लाभाची निधीची देखील तरतूद केली गेली त्या GRमध्ये, तर मग 2 हप्ते तुम्हाला एकत्रित म्हणजे 3,000 रुपये देण्याची शक्यता असू शकते. मात्र या ठिकाणी सरकार तसा निर्णय घेईल का याच्याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. परंतु तुमचा एक मात्र लाभ जो आहे म्हणजे 1,500 रुपयाचा नोव्हेंबर महिन्याचा तो तुम्हाला डिसेंबर एंडिंगपर्यंत मग या ठिकाणी भेटू शकतो, कारण की त्याचा GR ऑलरेडी प्रसिद्ध झालेला आहे. तर बघा आता महापालिका निवडणुकांच्या 4 ते 5 दिवस आधी हा निधी वितरण जे आहे ते होऊ शकतं अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. यासाठी निधीची तरतूद आधीच करण्यात आल्याची ही माहिती समोर आहे. जी फक्त निधीची तरतूद जी आहे फक्त 17व्या हप्त्याबद्दलचीच करण्यात आलेली आहे, त्याचा GR देखील आलेला आहे. तर दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी KYC प्रक्रिया देखील बंधनकारक करण्यात आली असून 31 डिसेंबर 2025पर्यंत याची अंतिम मुदत आहे. तिथपर्यंत तुम्हाला KYC करायची आहे. या ठिकाणी 40 ते 50 लाख लाभार्थी या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता देखील होती. त्याच्यावरती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की कुणालाही वगळण्यात आलेलं नाही. KYC प्रक्रिया जी आहे प्रत्येक वर्षी केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला KYC प्रक्रिया तुम्हाला करायची, त्याचा GR देखील आलेला आहे आणि ऑनलाईन KYC तुम्हाला करून घ्यायची लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं. तर बघा आपण या ठिकाणी जी माहिती पाहिलेली आहे त्याच्यानुसार मग आता निधी वितरणासाठी कुठलीही अडचण नसावी, म्हणजे तुमचा कमीत कमी 17वा हप्ता तरी तुम्हाला या महिन्याच्या एंडिंगपर्यंत मग भेटू शकतो. तर याच्याबद्दल जशी अजून ऑफिशियल अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत माहिती शेअर केली जाईल. सध्या तरी याच्यामध्ये कुठलीही फिक्स डेट अजून ठरवण्यात आलेली नाही. कुणालाही अजून नोव्हेंबर चे पैसे जमा झालेले नाहीत. फक्त 16व्या हप्त्यापर्यंत म्हणजे ऑक्टोबरच्या महिन्यापर्यंतचे पैसे सर्वांना जमा झालेले असतील. त्याच्यामध्येही काही लाडक्या बहिणींचे पैसे येणं बाकी असू शकतं. तर तुमचे 16व्या हप्त्यापर्यंतचे पैसे आलेत का? 16चे 16 हप्ते कुणाला आलेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता जशी या नोव्हेंबर महिन्याच्या म्हणजे 17व्या हप्त्याची तारीख फिक्स होईल तशी तुमच्यापर्यंत माहिती नक्की शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.